महाराष्ट्राचा आवाज आपल्या हक्काचा। नवा आवाज महाराष्ट्र न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे। तर पाहूया आजच्या महत्त्वाच्या काही घडामोडी। आई ग मानस बाई तू कसायाचा कमी नाही ग नाही। काय म्हणते मी आई ग बाई कसायचं कमी नाही। आई ग मानस बाई कॅम्प नंबर 5च्या कैलासनगरमधील नागरिक मूलभूत सुविधेपासून वंचित असून महापालिका सपशेल अपयशी ठरली आहे। येथील नागरिकांना अनेक समस्यांना सामोरं जावं लागतंय। या विरोधात आज राधाकृष्ण साठे यांनी स्वतःच्या अंगावर चाबकाचे फटके मारत महापालिकेचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न केलाय। कैलासनगर हा परिसर मागासवर्गीय म्हणून ओळखला जातो। तेथील सार्वजनिक शौचालयांची अक्षरशः दयनीय अवस्था झाली आहे। तोंडाला रुमाल बांधून महिलांना शौचालयाला जावं लागतंय। तसेच पायवाटा आणि काही महिन्यांपूर्वी नागरिकांचा रहदारीचा कोसळलेला पूल अशा विविध मागण्यांसाठी राधाकृष्ण साठे आणि नवीन साठे हे महापालिकेत पाठपुरावा करतायत। परंतु अधिकारी मात्र लक्ष देत नसल्यानं आज चक्क पोत्राच्या भूमिकेत येऊन साठे यांनी अंगावर चाबकाचे फटके मारून आंदोलन केलंय। बघा नेहमी लोकांच्या नागरिकांच्या ह्या 17 नंबरमध्ये समस्या सुटत नाही। त्या गांग्याचं म्हणणं आहे की विकास झाला आहे। असा कोणता मूर्ख असेल की विकास झाल्यावर तो भकास अवस्था दाखवेन आपली। कोणी असं भाव झालेलं नाही। झोपडपट्टी तोडायला लागला होता तोचं नाव गांग्या। काय तर म्हणे झोपडपट्टीनं रोड काढायचा आहे विकास। संडासाला पाणी नाही, संडासाला गेंड्या नाही, संडासाला दरवाजा नाही, संडाला काहीच व्यवस्था नाही। समाज मंदिर बनले फक्त स्लॅब पडले। 2 वर्ष झाले कुठे गेल्या निधी? काय चालली परिस्थिती? नाला पडलाय 2, 4, 6 महिने झालेत। त्याच्यातून एक महिला वाहून गेली, त्याचा बनायचा पत्ता नाही। तिथं अण्णाभाऊ साठे स्मारकाच्या तिथे अशा भिंती कोसळल्या, ते बनायच्या व्यवस्था नाही। दत्त निवासमध्ये भयान अवस्था आहे। असं बॅरेक नंबर 47मध्ये अनेक भयान अवस्था आहे। ह्या पॅनल नंबर 17मध्ये गणेशनगरमध्ये बघा, तानाजीनगरमध्ये बघा शौचालयाची भयान अवस्था आहे। तो मूलभूत सुविधाच्या पाणी आणि स्वच्छ हे ना हेच नाही आहे। आणि नसताना पण प्रशासन इकडे लक्ष देत नाही, म्हणून वारंवार आंदोलनं करावं लागतात। ते तुमच्या प्रभागामध्ये 25 कोटीचा निधी आल्याचा उल्लेख होतो आणि कामं झालं, विकास झाला आहे। तर दलित वस्तीचा निधी गेला कुठे? साहेब आता हे आकडे फक्त ऐकून आहेत तुम्ही आम्ही लोक। 25 कोटी बरोबर, नावं मोठी आणि घेतात कोटी आणि आम्हाला खायला पण देत नाही बोटी। काय तर आम्हाला म्हणतात ते बिकाऊ आहे। काय म्हणतात? बिकाऊ आहे। पण भैया बोटी तो घर में है, हर नळाची तोटी घर में, मगर पाणी नाही। आणि आता तुम्ही जा ना कोटी साली कमीने खात्यात बोटी आणि आमच्या नळाला पण नाही तोटी। तर ते कुठे तुम्ही बघितलंय नेताजी गार्डनची काय अवस्था आहे? हे बघा 25 कोटी कुठे आहे? या पॅनलसाठी 25 कोटी आले असतात। हे भरलं त्या गंग्यानी आणि म्हणते मी ते बिकायच करत राहा पुण्याला चुना लावायला लोणावायला। काय आता आश्वासन काय दिलं? आता या अधिकारी आले ते नगरपालिकेचे, त्याने आश्वासन दिलं आहे। पोलीस अधिकाऱ्यांचं आम्हाला चांगलं सहकार्य लाभलं, पत्रकारांचं चांगलं सहकार्य असतं नेहमी तुम्ही, आणि म्हणून हे मुद्दे जातात। नगरपालिकेने आश्वासन दिलं आहे, ते पत्र घेऊन आले, त्याच्यात पण अर्धा ओढलेलं आहे। तर समाज मंदिराचं काम सोडलं आहे, त्याचा उल्लेख नाही केला। हे शौचालयाचं वर्क ऑर्डर होऊन तसंच पडले, त्याचा उल्लेख केला नाही। याच्यासाठी म्हणजे टेंडर मागवणार, ज्या वर्क ऑर्डर झाली ते टेंडर काय मागवणार आहे? तो नाला 6 महिने झाला आहे भयानक अवस्थेमध्ये आहे। ते गंग्याला दिसत नाही का तो नाला? आणि म्हणे इथं राजकारण करतात, तुला झालं गजकारण बावया, आम्हाला नाईटा जरी असं आम्ही माळा घालून फिरतो। तर ह्या अशा गंगेची अवस्था, गंग्या जासीन वाहून आमच्या नाल्यात। हे सत्य येणारं उद्याचं चिन्ह लोक सांगतील। मी म्हणतो काय पण नाही, पण हे लोक सांग काय लोकांनो बरोबर आहे, काय बरोबर आहे? पाणी नाही आम्हाला
तुम्हाला मी अरे मग आता काय निर्णय व्यवस्थित घेताल का नाही? निर्णय चांगला घेताल का नाही? इस बड़े डिजिटल दुनिया में हर बिजनेस की एक कहानी है जो सुनाई जानी बाकी है। THRM में हम आपके डिजिटल सपनों को हकीकत में बदलते हैं। सोशल मीडिया से लेकर वेबसाइट्स तक, SEO से लेकर गूगल माई बिजनेस तक, हम आपकी ऑनलाइन प्रेजेंस मैनेज करते हैं, वो भी ऐसे प्राइसेस में जो आपकी जेब पर भारी ना पड़े। उल्लासनगर से लेकर फोर्ट मुंबई तक हम आपके डिजिटल सफर में आपका साथ देंगे। हमारे साथ जुड़िए और अपने बिजनेस को डिजिटल युग में फलते फूलते देखिए। THRM डिजिटल मार्केटिंग एजेंसी, जहां से आपका डिजिटल सफर शुरू होता है। बातम्या पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा आणि राहा सतत अपडेट। तुमच्या परिसरातील काही घडामोडी किंवा समस्या असतील तर आमच्या वृत्तवाहिनीला संपर्क करा आणि तसेच सतत अपडेट राहण्यासाठी आमच्या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।